ट्रॅक्टर वगैरे आहे शेतामध्ये आपल्या गावामध्ये, तर दगडाची व्यवस्था शेतकरी केली पाहिजे. नाही ते झालं फक्त काय एक नाही, व्यवस्था आहे सर आपल्याकडे दगडाची. फक्त एवढाच विषय की त्याचे काय वाहतूक खर्च आहे, ते आणून टाकायचा जे खर्च आहे, टोटल खर्चाचं जे मॅन्डेट आहे ते सगळं आपण त्या ह्याच्यातच केलं तर बरं राहील. काय व्हायचं, आपण खड्डे खांदायचे, खड्डे खाल्ल्यानंतर दगडा अभावी ते तसेच राहायचे नाही. आपल्याकडे दगडाची कमतरता नाही, दगड भरपूर आहे, तिथंच खड्डा होणार. दगडाची भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे कारण आपल्याकडे इमर्जन्सी विहिरी भरपूर झाल्या त्याच्यामुळे दगडाची काय अडचण नाही. आता काही तर सगळं दगडच आहे सगळा. सोडलं का नाही? पाणी बॉटल घे की. एक दगड घ्या. दगडाची सोय केली तर भरपूर खड्डे होतात. नाही, दगडाच्या सोयीसाठी फक्त ह्याच्यात कसं आहे, त्याच्यामुळे वाहतूक एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे प्रोग्राम फक्त आपल्याला कळला नाही पाहिजे. काय खड्डा खोदायला लागलो आपण. आम्ही ते म्हणतो एक शेतकऱ्याची गट 5-10 शेतकऱ्यांनी दगड सगळ्यांनी मिळून एक थोडंसं ट्रॅक्टर वगैरे त्यांनी हे केला, हायर केला, दगडाची थोडंसं हे केला, तेव्हा परवडते. प्लीज करा, आम्ही ऑलरेडी करून आलो. तुम्ही करा. लक्ष्मण फोटो पण क्लिक करा. हो हो. इकडे बा. प्रति एकरला एक खांदायचं आहे. नाही पाणी लागतं. परवडी सरपंच गावातले पुढे मोठं काम आहे. पाणी करा सर. या पुढे या, शेतकरी या इकडे या. ते 4 ते 5 ट्रॅक्टर दगड लागतो. तर ते वाहतुकीचा जो विषय आहे तो शेतकऱ्याकडे ठेवता तो एकंदरीत प्रकल्प राबवण्यासाठी कसा आपल्याला काय करता येईल एवढी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना करावं अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित असलेले सन्माननीय धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कीर्तिकिरण पुजार साहेब, कोंडगावचे सरपंच, समोर बसलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, सकाळी परवा शेटेसाहेबांबरोबर आम्ही फिरत असताना चर्चा झाली. कारण गावासाठी काहीतरी सरपंच आणि उपसरपंच हे प्रथम नागरिक आहे, त्यांनी धडपड केली पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की 2000 ज्या आपल्याला समस्या आल्या त्या समस्या जिल्हाधिकारी साहेबांनी सोडवल्या आणि या जिल्ह्यामध्ये जलयुग शिवारचं मोठ्या प्रमाणात काम झालं. आणि आत्ताही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आवाहन केलं सर्व जिल्ह्याला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आवाहन केलं किंवा जलतारा जो विषय आहे तर सर्व शेतकऱ्यांनी मन लावून जर हा जलतारा केला, कारण जलयुग प्रमाणामध्ये पाणी साचलं जातं, त्याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट जो आहे तो जलताऱ्याचा आहे. कारण एका जलतारेमध्ये 1,00,000 लिटर आपण जर आज पाणी सोडलं तर कोणाच्या विहिरीमध्ये पाणी राहू शकतं का? परत ती जातं पाणी. ह्याचं कारण काय की जमिनीची पाण्याची पातळीच 50-60 फुटापेक्षा खूप लांब गेलेली आहे आणि आपण फक्त जिवंत बोरवरती
आणि म्हणून आता पाण्याची पातळी जर वर आणायची असेल आपल्याला तर आपण इतर कुठल्याही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात खर्च करतो, परंतु मी म्हणतो की जे गावात मध्ये आहोत गावचे पत्रनागरिक सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच आमच्या प्रगतिशील शेतकरी मित्र बालाजी पवार, आमच्या पाडोळीचे सरपंच, आमच्या तलाठी मॅडम, साहेब, सर्व सन्माननीय शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. खरं तर मला उशिरा झालेली आहे, पण तरीही आपण शेतामध्ये जाऊन बांधावर जाऊन जलतराची कामाची शुभारंभ सर्वांची उपस्थित आपण केलेली आहे. खूप मला आनंदाची गोष्टी आहे. आणि मागच्या एक आठवड्यापासून आपण ही मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे आणि आता जलतरा संदर्भात बालाजी पवार तुमच्या सरपंच सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. जलतरा आपण पण ऐकलेच असेल, बट मागच्या वर्षी आपण हीच मोहीम आपण हाती घेतलं होतं, बट एवढ्या मोठ्या प्रमाणाने ते होऊ शकलं नाहीये. आपण अधिकाऱ्यांची बऱ्याचदा आपण बैठक घेतलं होतो. आम्ही तहसीलदारला, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्याला सांगायचो, बट आपण एखाद्या गावाला गेल्यानंतर शेतकरी दादांना पण विचारलं की जलतरा आपण त्यांच्या, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की मेमध्ये अवकाळी पाऊस झाला होता बरोबर. तेव्हा आपण एक शेताला व्हिजिट केलं होतं, तिथे पाणी साचलं होता, 15 दिवस पाऊस होता. मी त्यांना तोच विचारलं की अरे असं कसं साचलं, आपण जलतरा करायची होती. ते म्हणाले की आम्हाला जलतरा काही माहीत नाही. तर तेव्हा मला पण थोडंसं एक जाणीव झाला की आपल्याला अजून जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करायची आहे, शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे, संवाद साधायची आहे. आपण त्यामुळे आपण प्रत्येक गावोगावी, परवा पण तुमच्या ग्रामसभा झाली होती, ग्रामसभेमध्ये पण आपण सर्व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसेवकांना आपण सूचना केल्या होत्या की तुम्ही आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना ही माहिती द्यावी. जलतरा म्हणजे काय आहे, त्याचा काय फायदा होणार आहे, कधी करायची आहे, कसं करायची आहे. सो मला वाटतं की आता बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. माहीत नसलं तरीही आपण पुन्हा इथे आमच्या तलाठी मॅडम आहे, आमच्या इथे कृषी सहाय्यक आहे, कृषी सहाय्यक मॅडम आहे, आमच्या ग्रामसेवक भाऊ आहे. सो त्यांनी पण थोडंसं अजून माहिती द्यावी आणि इच्छुक शेतकऱ्यांची आपण यादी तयार करा, सरपंचांच्या हातामध्ये द्यावी, जेणेकरून आपण लवकरात लवकर, आता खूप वेळ कमी राहिले, या वेळेला आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी प्रचंड पाऊस आला होता, पूर आला होता बरोबर. या वेळेला त्याच्या ऑपोजिट म्हणजे एल निनो आहे. एल निनो असल्यामुळे सरासरीपेक्षा पावसाची टक्केवारी कमी असणार आहे, 90-92% पाऊस होण्याची शक्यता आहे. सो यंदाची सीझनमध्ये भलेही पाणी टंचाई बसला नसलं तरी पुढच्या वर्षी 100% पाणी टंचाई होऊ शकतात. सो त्यामुळे आपल्याला आतापासूनच आपल्याला नियोजन आणि तयारी वगैरे करावं लागते. त्यासाठी आपण ही जलतरा मोहीम हाती घेतलेली आहे. आणि बालाजीने सांगितलं आहे की एक जलतरामुळे 1 लाख नाही 3 ते 4 लाख लिटर पाणी आमच्या याच्यामध्ये मुरू शकते. म्हणजे याचा दुप्पट फायदा आहे. आपला जमिनीची उतारता भागामध्ये पाणी साचणार नाहीये. पाणी जर साचलं नाही, आमच्या पिकाला नुकसान होणार नाहीये, पीक कुजणार नाही. दुसरा फायदा आहे की पाणी पर्क्युलेशन होऊ शकते. आपला शहरामध्ये पाणी ते थांबवू शकतात. आपला बोरवेलला, आपला विहिरीला पाणी ते उपलब्ध होऊ शकतात. आणि इथे जालनाला याचा प्रयत्न झाला होता. जालनामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि इथं जे जनक आहे, जलतराचे जनक आहे डॉक्टर पुरुषोत्तम मयाळ, ते जालनामध्ये ते राहतात. तर त्यांचे पण व्हिडिओ आपण कदाचित बघू शकता की आपण पूर्ण गावामध्ये आपण जलतरा आपण करू शकला. प्रत्येक एकरी किमान 1 जलतरा, आपण 1 पेक्षा जास्त पण घेऊ शकता. असं आपण जर करू शकला तर पूर्ण गाव बारमाही बागायत होऊ शकतात, म्हणजे 100% पाणीदार होऊ शकतात. असा एक साधा सोपं सोल्युशन आहे, बट खूप अत्यंत प्रभावी उपाय योजना आहे. तर त्यामुळे आज सर्व शेतकरी बंधू भगिनी आपण इथे मोठ्या प्रमाणात तुम्ही जमलेले आहात. सो मी तुम्हाला सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण या जलतरा मोहिमेमध्ये सहभाग व्हा. त्यासाठी आपण आज पण बैठक घेतलं होतं, शेतकरी उत्पादक कंपनीची बैठक घेतली होता, वेगवेगळ्या पतसंस्थाची आपण बैठक घेतला होता, काल आपण साखर कारखान्यावाल्याची बैठक घेतली होता. आता प्रत्येक वेगवेगळा घटक आहे, शेतकरी असो, NGO असो, अशासकीय संस्था असो, साखर कारखाना असो, वेगवेगळा असा बँका असो, यांच्या पण आपण बैठक घेऊन आवाहन केले आहे की सर्वांनी आपण या एक पुण्याच्या कामामध्ये आपण हात लावा, मदतीचे हात लावा. आणि याच्यामध्ये आपण काही नाम फाउंडेशन आहे, इतर संस्था आहे, सरपंच महोदय आहे, आमचा उद्योजक बालाजी पवार आहे, त्याच्या माध्यमातून आपण JCB इंधन वगैरे आपण त्याच्या नियोजन केले आहे. फक्त शेतकऱ्यांचे पण थोडंसं याच्यामध्ये सहभाग पाहिजे. त्यामुळे आपण दगडासाठी आपण महसूल विभाग मार्फत मी सूचना दिली आहे की दगडाला 1ही रुपये रॉयल्टी आकारायची नाहीये. सो दगड मोफत तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आणि ऑलरेडी तुम्हाला
तुमच्या शेतामध्ये शिवारामध्ये MRGS मध्ये विहिरीचे काम झाल्यामुळे दगड पाषाणावर उपलब्ध आहे. फक्त दगडाची वाहतुकीची व्यवस्था सोडून शेतकऱ्यांनी गट एक 10-15चे शेतकरी गट आपण तयार करू शकला. आता प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टर मुबलक प्रमाणे ट्रॅक्टर उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाने पण आता महाडीबीटी मध्ये ट्रॅक्टर तर देऊ नका, थोडे तात्पुरता असं आहे, बरोबर मॅडम. तर त्यामुळे शेतकरी बंधूंना आव्हान आहे, आपण आम्ही पण तुम्ही एक पाऊल पुढे उचला, आम्ही तुमच्यासाठी 10 पाऊल उचलू, असं एक आपण एक संकल्पना आजची या तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत आपण संकल्पना करूया. पुन्हा साहजिक आपण मला इथे बोलवला, सत्कार केला, यासाठी मी गावचे सरपंच सर्व सदस्य शेतकरी बंधू भगिनींना मी मनापासून माझा धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आपण सर्वांनी मिळून एक मोहीम यशस्वी करूया. त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण शुभेच्छा संदेश आपल्याला दिलेले आहे. त्यासाठी पुनश्च आपल्याला सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.